नमस्कार. मी डॉक्टर रोहिणी पाटील आणि आज आपण लाईव्ह डिस्कशन करणार आहोत. आज आपला लाईव्ह सेशन आहे समर डाएटबद्दल. उन्हाळ्यामध्ये आपण काय खायला पाहिजे, उन्हाळ्यामध्ये आपला आहार कसा पाहिजे, उन्हाळ्यामध्ये असे कुठले खाद्यपदार्थ आहेत जे आपल्या शरीराला अगदी थंड आहेत, अशा भरपूर गोष्टींबद्दल आपण आज गप्पा मारणार आहोत. आणि आपण अजून काही लोक आपल्याला जॉईन करणार आहेत. सो आपण जस्ट एक 5 ते 6 सेकंद वेट करू आणि मग आपण सेशन सुरू करू. आणि गुड आफ्टरनून तुम्हाला सगळ्यांना. आणि कोरोना आणि या क्वारंटीन पिरियडमध्ये आय होप तुम्ही सगळे सेफ आहात. आय होप तुम्ही घरी आहात. आय होप तुम्ही आपल्या हेल्थची काळजी घेताय. ह्या कोरोना व्हायरसच्या स्प्रेडमध्ये भरपूर जण आपल्या आहाराबद्दल अवेअर झालेत. कारण की जेव्हा आपण आपल्या इम्युनिटीबद्दल बोलतो तेव्हा आपली इम्युनिटी स्ट्रॉंग पाहिजे कुठल्याही आजाराला, कुठल्याही व्हायरसशी फाईट करण्यासाठी. आणि त्याच्यासाठी आपला आहार हा खूप मुख्य रोल प्ले करतो आणि त्याच्याबद्दलही आपण भरपूर गप्पा मारणार आहोत. आणि आजच्या लाईव्ह सेशनसाठी आपण आता सुरुवात करू. आणि उन्हाळा पण आलेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये खूप इंटरेस्टिंग गोष्टी तुम्ही करू शकता. तुम्ही सगळेच घरी आहात. सो भरपूर चांगले पौष्टिक खाद्यपदार्थ तुम्ही घरी बनवू शकता, जे आपल्याला सोपे आहेत, जे आपल्याला इझिली मिळू शकतात. आणि उन्हाळ्याच्या आहाराबद्दल जर बोलायचं झालं तर सगळ्यात सोपा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की तो उन्हाळ्यातला आहार हलका पाहिजे. म्हणजे आपण जास्ती फ्रिक्वेंटली खायला नको. दिवसातून 2 ते 3 वेळा जेवणं खूप आहे शरीराला. त्याच्यातलं एक मील आपण काहीतरी चांगले थंड पेय पिऊ शकतो. आपण नाचणी आंबील पिऊ शकतो. सो सकाळ ते संध्याकाळपासून तुम्ही काय खायला पाहिजे, काय प्यायला पाहिजे हे आपण डिस्कस करणार आहोत. सो उन्हाळ्यामध्ये जेव्हा तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात करता तेव्हा तुम्ही आवळ्याचा ज्यूस किंवा लिंबूच्या ज्यूसनी तुमच्या दिवसाची सुरुवात करू शकता. आणि जस्ट नॉर्मल पाणी, गरम पाण्याचीही गरज नाही, थोडंसं कोमट पाणी आणि त्याच्यात एक अख्खा लिंबू पिळा आणि त्याच्यात थोडीशी हळद टाका. कारण की हळद आपल्या शरीराला अँटीबॅक्टेरियल आहे, अँटीमायक्रोबियल आहे. आणि हळदीनी इम्युनिटीही चांगल्या प्रकारे वाढते. आणि आत्ता काळाची गरज आहे, तुम्हाला इम्युनिटी तुमची चांगलीच ठेवायला लागेल. सो थोडीशी हळद, एक लिंबू आणि कोमट पाणी रोज सकाळी तुम्ही प्या. ह्याने दिवसाची सुरुवात चांगली होते. तुमच्या स्टमकची जी pH असते ती व्यवस्थित राहते. तुमची डायजेस्टिव्ह हेल्थ चांगली राहते. आणि लिंबूमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. ते शरीराला अल्कलीन असतं. आपल्या शरीराची pH ॲसिडिक असते आणि अल्कलीन असते. आणि अल्कलीन pH आपल्याला इन्फेक्शन्स फाईट करण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने मदत करते. सो तुम्ही लिंबू पाणी आणि थोडीशी हळद तुम्ही रोज सकाळी आणि तुमच्या दिवसाची सुरुवात करा. त्याच्यानंतर येतो ब्रेकफास्ट. ऑनेस्टली जर तुम्हाला ब्रेकफास्टच्या वेळेस भूक नसेल तर तुम्ही थोडेसे बदाम आणि अक्रोड खाल्ले तरीही चालतील. पण जर तुम्हाला सकाळी खूप भूक लागत असेल तर त्यावेळेस तुम्ही काही पौष्टिक म्हणजे तुम्ही मुगाचा चिला म्हणजेच मुगाचा डोसा करू शकता. तुम्ही इडली खाऊ शकता. हलक्या आहारामध्ये तुम्ही थोडेसे पोहेही खाऊ शकता. तुम्ही मँगोची स्मूदी बनवू शकता. मी मँगोची स्मूदीची तुम्हाला रेसिपी सांगणार आहे. आणि ह्या अख्ख्या सेशनमध्ये तुम्हाला कुठेही काही डाऊट असेल, काहीही प्रश्न असेल तर तुम्ही कॉमेंट्समध्ये लिहू शकता. मी सेशनच्या शेवटी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईन. सो त्याच्या ब्रेकफास्टच्या वेळेस तुम्ही मँगोची स्मूदी बनवू शकता. किंवा तुम्ही फ्रेशली कट फ्रूट्स खाऊ शकता. फ्रूट्स शरीराला सात्विक आहेत. फक्त फ्रूट्स लिमिटमध्ये खाणं महत्त्वाचं आहे. सो तुम्ही एक बोल फ्रूट्स आणि त्याच्यावर थोडेसे पंपकिन म्हणजेच भोपळ्याच्या बिया आणि सनफ्लावर्सच्या बिया तुम्ही टाकू शकता. हे अतिशय पौष्टिक असा ब्रेकफास्ट तयार होतो. आणि लंच हा खूप महत्त्वाची वेळ आहे. आणि लंचच्या वेळेस तुम्ही होलसम म्हणजे पूर्ण जो सात्विक आहार असतो तो खाणं गरजेचं आहे. उन्हाळ्याच्या वेळेस तुम्ही ज्वारीची भाकरी खा. चपाती किंवा फुलक्यापेक्षा ज्वारी पचायला हलकी असते. तुमच्या डायजेस्टिव्ह हेल्थसाठी खूप चांगली आहे. सो एक ज्वारीची भाकरी, एक पालेभाजी आणि उन्हाळ्यासाठी बेस्ट आणि शरीराला अगदी थंड अशा भाज्या म्हणजे भोपळ्याची भाजी, कोहळ्याची भाजी. ह्याच्याबद्दल मी एक हेल्थ ट्रिप पण शेअर केलेली होती. सो तुम्ही या भाज्या बनवू शकता. त्याच्यामध्ये वॉटर कंटेंट जास्ती असतं. सो ते शरीराला अतिशय चांगल्या प्रकारे हायड्रेटिंग असतं. सो ह्या भाज्या, पालेभाज्या, एक वाटी डाळ किंवा मुगाची उसळ. मूग शरीराला डायजेशनला अगदी हलके असतात, त्यामुळे तुम्ही मुगाचा वापर उन्हाळ्यामध्ये जास्ती करू शकता.
आणि एक एक कप तुम्ही ताक प्यायला पाहिजे तुमच्या लंचसोबत, किंवा एक वाटी तुम्ही दही घ्या, एक वाटी कोशिंबीर घ्या. असा हा होलसम तुमचा लंच पाहिजे. आणि ज्याला आपण ग्रेन्स म्हणतो, म्हणजे ज्वारी असेल, बाजरी असेल, चपाती असेल, फुलका असेल, हे सगळे ग्रेन्स कॅटेगरीमध्ये येतात. राईस असेल. सो ग्रेन्स खाण्यासाठी बेस्ट टाईम आहे लंचच्या वेळेस तुम्ही ग्रेन्स खा, आणि ह्याचा तुम्हाला जास्ती चांगला फायदा होईल ते डायजेस्ट करण्यासाठीही, आणि तुमचं संध्याकाळचं मील आणि वेट मॅनेज करण्यासाठी. सो लंच तुम्ही व्यवस्थित खा, अगदी पोटभर खा, आणि होलसम लंच खा. आणि लंचनंतर 5 वाजता सगळ्यांनाच भूक लागते उन्हाळ्यामध्ये, आणि 5 वाजता तुम्ही काही गोष्टी अशा खाऊ शकतात ज्या शरीराला हलक्या पण आहेत आणि ज्या पौष्टिक पण आहेत. सो तुम्ही मटकीची भेळ करू शकता, तुम्ही मुरमुऱ्याचीही भेळ करू शकता, तुम्ही भरपूर ज्यूसेस घेऊ शकता. मग तुम्ही कोथिंबीरचा ज्यूस, पुदिनाचा ज्यूस, त्याच्यात थोडंसं लिंबू आणि सेंधा नमक टाकायचं आहे, आणि हा ज्यूस शरीराला अगदी असा कूलिंग असतो, आणि हा आपल्या किडनीजसाठी चांगला असतो, हा युरिनरी प्रॉब्लेमसाठी चांगला असतो. सो ह्याच्यासाठी तुम्हाला 1 वाटी कोथिंबीर, 1 छोटीशी वाटी पुदिना, हे व्यवस्थित मिक्सरमधून ब्लेंड करा, मिक्सरमध्ये बारीक करा, आणि त्याचा ज्यूस गाळून घ्या, आणि त्याच्यामध्ये अर्धा लिंबू आणि थोडंसं सेंधा नमक टाका. आणि हा ज्यूस अतिशय चांगला आहे, त्यांनी भूकही जास्ती लागत नाही, आणि शरीराला चांगल्या प्रकारे हायड्रेटिंग आहे. आणि 5 वाजेच्या स्नॅक्सनंतर डिनर टाईम असतो, आणि रात्रीचं जेवण उन्हाळ्यामध्ये अगदी हलकं पाहिजे, आणि ते 6 ते 7 संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान पाहिजे. तुम्ही झोपायच्या 4 तास, 3 ते 4 तास आधी तुमचं डिनर, म्हणजे तुमचं रात्रीचं जेवण संपायला पाहिजे. पूर्वीच्या काळी सूर्यास्ताच्या आधी लोक जेवण करायचे, आणि सूर्योदय झाल्यानंतर त्यांचा फर्स्ट मील म्हणजे नाश्ता असायचा. आणि ह्या अगदी छोट्याशा कारणामुळे त्यांची हेल्थ नेहमी चांगली मेंटेन राहायची. कारण की जेव्हा तुमचं रात्रीचं जेवण लवकर होतं आणि जेव्हा ते हलकं असतं, तेव्हा तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला चांगला ब्रेक मिळतो, तुमच्या बॉडीला स्वतःला हील करण्यासाठी खूप चांगला टाईम पिरियड मिळतो, आणि ह्यालाच आपण इंटरमिटंट फास्टिंग पण म्हणतो. मग तुमचं रात्रीचं जेवण आणि तुमचा नाश्ता ह्याच्यामध्ये कमीत कमी 16 तासाचं तुम्ही गॅप ठेवायला पाहिजे. त्याने तुमची बॉडी अजून चांगली एफिशियंटली फंक्शन करेल. आणि रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही दुधीचं सूप घेऊ शकता, तुम्ही मुगाचं सूप घेऊ शकता, ह्याच्यासोबत तुम्ही सॅलड घेऊ शकता, एखादी भाजी घेऊ शकता, डाळ घेऊ शकता, थोडासा राईस घेऊ शकता, तुम्ही डिनरला दही भात घेऊ शकता, तुम्ही कढी आणि भात बनवू शकता. भात हा पचायला हलका असतो भाकरी आणि चपातीपेक्षाही, आणि जेव्हा तुम्ही भात लिमिटमध्ये खाता तेव्हा तुमचं वजन वाढत नाही. सो जर तुम्हाला वाटत असेल की भाताने माझं वजन वाढेल, असं काही नाही होणार. फक्त भात लिमिटेड क्वांटिटीमध्ये खायला पाहिजे. आणि जर तुम्हाला रात्री जास्ती भूक नसेल तर फक्त मुगाचं सूप, दुधीचं सूप, कोहळ्याचं सूप, ह्या सगळे सूप्स, लाल भोपळ्याचं सूप, हे अतिशय शरीराला कूलिंग आहेत, आणि तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमसाठीही खूप चांगले आहेत. आणि आता आपण उन्हाळ्याचे काही पेय पण बघणार आहोत. उन्हाळ्यामध्ये अतिशय टेस्टी आणि अतिशय एक्साइटिंग असे पेय तुम्ही पिऊ शकता, आणि त्याच्यातलं पहिलं पेय म्हणजे सब्जाच्या बिया आणि पाणी. सो सब्जाच्या बिया तुम्ही रात्री पाण्यात भिजवा, आणि ते 1 लिटर पाण्यामध्ये तुम्ही ते टाका. सो एवढ्या पाण्यामध्ये तुम्ही 2 टेबलस्पून सब्जाच्या बिया टाकू शकता, आणि हे पाणी तुम्ही दिवसभर प्या. त्याने तुमचे हायड्रेशन लेवल्स मेंटेन राहतील, त्याने तुम्हाला उन्हाळ्यात थकवा नाही जाणवणार. आणि सब्जाच्या बियांमध्ये प्रोटीन आणि ओमेगाजही असतं, ज्याने शरीराला हायड्रेशनसाठी आणि स्किनसाठीही छान फायदा होतो. जर तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम असेल, कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल, तर सब्जाच्या बिया एक्सलंट आहेत कॉन्स्टिपेशनसाठी. सो ह्याचा नक्की तुम्ही लाभ उठवा. आणि नेक्स्ट अजून एक कॉम्बिनेशन सब्जांच्या बियासोबत जर तुम्हाला डायबिटीज असेल तर तुम्ही करू शकता, आणि ते म्हणजे मेथीच्या बिया. सो तुम्ही सब्जाच्या बिया आणि मेथीच्या बिया एकत्र भिजवा, आणि ते नेक्स्ट डे पाण्यात टाकून तुम्ही पिऊ शकता. मेथीच्या बिया ब्लड शुगर लेवल्स कमी करायला छान प्रकारे मदत करतात, आणि ॲडिशनली त्याच्यामध्ये फायबर चांगलं असतं. सो कॉन्स्टिपेशनसाठीही ते चांगलं आहे. सो मेथीच्या बिया आणि सब्जाच्या बिया एकत्र कॉम्बिनेशनमध्ये एक्सलंट आहेत, आणि ह्याचा नक्कीच तुम्ही लाभ घेऊ शकता. नेक्स्ट समर ड्रिंक आहे मँगोची स्मूदी. आता मँगोनी खूप जणांना वाटतं की हीट वाढेल, वजन वाढेल, आणि ह्याला खरं कारण म्हणजे एनिथिंग इन एक्सेस, काहीही एक्सेसमध्ये शरीराला हानिकारक आहे.
आणि जर तुम्ही दिवसातून 4-4, 5-5 मँगोज खात असाल तर ते नक्कीच शरीराला हानिकारक आहे, कारण की त्याच्यात सिम्पल शुगर म्हणजे डेक्स्ट्रोज असतं, फ्रुक्टोज असतं. सो त्यामुळे एक आंबा रोज तुम्ही नक्की खाऊ शकता. तुम्हाला याने काहीही हार्म नाही आहे शरीराला. आणि जर तुम्हाला आंब्याने हीट इश्यूज होत असतील तर तो 4 ते 5 तास पाण्यात भिजवा, अगदी मस्त पाण्यात भिजू द्या. आणि पाण्यात भिजवल्यानंतर मग तो मँगोचा तुम्ही आमरससाठी वापर करा किंवा खाण्यासाठी वापर करा. याच्याने ह्याची हीट निघून जाते आणि ते शरीराला त्याचा काही त्रास होत नाही. आणि जी मँगोची स्मूदी मी सांगणार आहे ती तुम्ही त्याचे इन्ग्रेडियंट्स लिहून घ्या. ही अतिशय टेस्टी आहे. आणि जर तुम्हाला उन्हाळ्यात जास्ती भूक लागत नसेल तर ब्रेकफास्टच्या वेळेस तुम्ही 1 ग्लास ही स्मूदी घेऊ शकता. ही शरीराला अगदी फिलिंग आहे. सो त्याच्यासाठी तुम्हाला 1 मँगो लागणार आहे, चांगला पिकलेला, आणि तो आधी पाण्यात भिजवून घ्या, पाण्यात सोक करून घ्या. मग तुम्हाला 1 टेबलस्पून भोपळ्याच्या बिया म्हणजेच पम्पकिन सीड्स, 1 टेबलस्पून सनफ्लावर सीड्स म्हणजे सूर्यफुलाच्या बिया, तुम्हाला 2 टेबलस्पून खोबऱ्याची मलाई म्हणजे फ्रेश कोकोनट मलाई लागणार आहे, आणि हाफ बनाना किंवा स्मॉल वेलची जो बनाना असतो, केळ असतं छोटं, ते लागणार आहे. आणि हे अगदी मस्तपैकी ब्लेंड करून घ्या. तुमच्याकडे आल्मंड मिल्क असेल म्हणजे बदामाचं दूध असेल तर ते वापरा, किंवा 5 ते 6 एक बदाम टाका या स्मूदीमध्ये. आणि हे अगदी छान प्रकारे ब्लेंड करून घ्या. आणि तुम्हाला ज्या प्रकारची कन्सिस्टन्सी पाहिजे, म्हणजे थिक पाहिजे का पातळ पाहिजे, त्याप्रमाणे तुम्ही पाणी त्याच्यामध्ये ॲड करा आणि व्यवस्थित ब्लेंड करून घ्या. आणि ही अतिशय टेस्टी आणि अतिशय फिलिंग स्मूदी आहे. ही तुम्ही मील रिप्लेसमेंट म्हणूनही वापरू शकता, म्हणजे एखाद्या वेळेस तुम्हाला भूक नाही आहे, खायची इच्छा नाही आहे, सो त्यावेळेस तुम्ही ही स्मूदी घेऊ शकता. याने वेटही कंट्रोलमध्ये राहतं. तुम्हाला डायबिटीज असेल, PCOD असेल तरीही तुम्ही ही स्मूदी घेऊ शकता. ह्याने तुमचं वजनही नाही वाढणार आणि मँगोज तुम्ही मस्त प्रकारे एन्जॉय करू शकाल या सीझनमध्ये. आणि अजून एक इंटरेस्टिंग उन्हाळ्याचं पेय म्हणजे कोकम सरबत. मध्ये अँटीऑक्सिडंट्स खूप चांगल्या प्रमाणात आहेत. आणि अँटीऑक्सिडंट्स म्हणजे आपल्या शरीरातल्या फ्री रॅडिकल्स, म्हणजे ऑक्सिडेशन जे होतं, ज्याने आपल्या शरीरामध्ये सेल्सचं ब्रेकडाऊन होतं, त्याला बॅलन्स करतात. आणि अँटीऑक्सिडंट्स शरीराचं एजिंग म्हणजे रिंकल्स येणं, सुरकुत्या येणं, हेही छान प्रमाणे कमी करतात. आणि कोकम हे अतिशय सुंदर आहे अँटीऑक्सिडंट्समध्ये. सो कोकमचं पेय तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामध्ये जर तुम्हाला ते गोड पाहिजे असेल तर थोडी जॅगरी किंवा काकवी, कोल्हापुरात काकवी आणि जॅगरी अगदी प्युअर फॉर्ममध्ये मिळतं, सो तुम्ही ते स्वीटनर म्हणून वापरू शकता व्हाईट शुगरऐवजी. सो कोकम सरबत हे अजून एक एक्सलंट उन्हाळ्यामध्ये पेय आहे. तुम्ही रूह अफजा पण घेऊ शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे उन्हाळ्यामध्ये नाचणीचं आंबील हे एक एक्सलंट लंचचं ऑप्शन आहे. नाचणीचं आंबील शरीराला अतिशय थंड असतं. याच्यामध्ये प्री आणि प्रोबायोटिक्स असतात, म्हणजे तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टमसाठी ते अगदी छान आहे. आणि लंचच्या वेळेस जेव्हा बाहेर हीट असते आणि तुम्हाला भूक नसते तेव्हा तुम्ही नाचणीचं आंबील घेऊ शकता, किंवा तुम्ही रात्रीच्या वेळेसही आंबील घेऊ शकता. ते पचायला अगदी हलकं आहे. आणि ह्याचा नक्कीच तुमच्या शरीराला हायड्रेशनलाही तुमची हेल्प होईल. आणि उन्हाळ्यामध्ये न विसरता तुम्ही 3 ते 4 लिटर पाणी प्यायला पाहिजे. तुम्ही शरीराला हायड्रेटेड ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि जर तुम्हाला जास्ती पाणी प्यायची सवय नसेल तर हे तुम्ही ज्युसेस घेऊ शकता, सब्जाचं पाणी घेऊ शकता. ह्यानी शरीर हळूहळू छान प्रकारे हायड्रेटेडही राहील आणि कूलडाऊनही राहील. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी सगळ्या सीझनला लागू करते आणि तुमच्या हेल्थ आणि वेट लॉससाठी खूप गरजेची आहे, ती म्हणजे तुमची मेंटल हेल्थ. तुमचं माइंड स्ट्रेस फ्री पाहिजे कुठल्याही डाएटला फॉलो करण्यासाठी किंवा कुठल्याही हेल्दी रुटीनला फॉलो करण्यासाठी. बिकॉज अ हेल्दी बॉडी स्टार्ट्स फ्रॉम अ हेल्दी माइंड. म्हणजे जर तुमचं माइंड हेल्दी असेल तर तुमची बॉडी हेल्दी असेल. आणि त्याच्यासाठी रोज न विसरता एक 20 मिनटं तुम्ही मेडिटेशन करा, प्राणायाम करा. स्ट्रेस हा इम्युनिटीला कमी करतो, म्हणजेच तुमची प्रतिकारशक्ती कमी होते स्ट्रेसमुळे. आणि स्ट्रेसमुळे तुमचे कॉर्टिझॉल्स वाढतात, त्यांनी परत तुमची प्रतिकारशक्ती कमी होते. आणि ह्या सीझनमध्ये तुम्हाला इम्युनिटीची खूप गरज आहे. कोरोना व्हायरसच्या इन्फेक्शनला फाईट करण्यासाठी तुम्हाला इम्युनिटीची गरज आहे. सो स्ट्रेसला कमी करण्यासाठी सकाळी 20 मिनटं मेडिटेशन आणि प्राणायाम करा, आणि संध्याकाळी एक 20 मिनटं मेडिटेशन आणि प्राणायाम करा. दर तासाला डीप ब्रीदिंगची प्रॅक्टिस करा. जेव्हा तुम्ही डीप ब्रीथ करतात तेव्हा शरीरामध्ये ऑक्सिजन सप्लाय वाढतो, आणि त्याने तुमची ब्लड pHही अल्कलीन राहते, आणि तुमचे कॉर्टिझॉल फंक्शनही चांगल्या प्रकारे राहतात. सो याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल.
आणि उन्हाळ्याच्या डाएटबद्दल तुम्हाला काहीही क्वेश्चन असेल तर मी तुमचे कॉमेंट्स वाचते आहे. तुम्ही मला सगळे कॉमेंट्स सेंड करू शकता आणि त्याला तुम्ही जर मार्क केलं तर मला तो कॉमेंट दिसेल. एक सेकंड. ओके. नाव टॉकिंग अबाउट फ्रूट्स. आपण जेव्हा उन्हाळ्यातले हायड्रेटिंग फ्रूट्स म्हणतो तर त्याच्यामध्ये टरबूज आणि खरबूज हे एक्सलंट हायड्रेटिंग फ्रूट्स आहेत. तुम्ही एक बोल स्नॅक्सच्या वेळेस घेऊ शकता. ह्यांनी क्रेविंग्जही कमी होतात, ह्यांनी भूकही लागत नाही. सो 5 वाजता किंवा 11 o'clockला दुपारी ब्रेकफास्ट आणि लंचच्या गॅपमध्ये जर तुम्हाला भूक लागत असेल तर तुम्ही खरबूज किंवा टरबूज खाऊ शकता. तुम्ही थोडे द्राक्षही खाऊ शकता. पण जर तुम्हाला डायबिटीज असेल तर द्राक्षे अवॉइड करा. आणि उन्हाळ्यामध्ये तुम्ही फ्रेश भोपळ्याचा ज्यूस घेऊ शकता. फ्रेश भोपळा शरीराला अतिशय चांगल्या प्रकारे अल्कलीन आहे आणि फ्रेश भोपळ्याने इम्युनिटी वाढते. फ्रेश भोपळ्याने वेट लॉसही चांगला होतो. फक्त तो कडू व्हायला नको, कारण की जर भोपळ्याचा ज्यूस कडू झाला तर तो टॉक्सिकही असू शकतो शरीराला. सो फ्रेश भोपळ्याचा ज्यूस अतिशय चांगला आहे. आणि अजून एक उन्हाळ्यातली बेस्ट स्वीट डिश जी तुम्ही घरात बनवू शकता ती म्हणजे चिया पुडिंग किंवा कोकोनटचं पुडिंग. सो आणि ही खूप सिम्पल रेसिपी आहे कोकोनटच्या पुडिंगची. त्याच्यासाठी तुम्हाला फ्रेश कोकोनट मलाई लागणार आहे. 1 चमचा सब्जाच्या बिया म्हणजे सब्जा सीड्स आणि 1 चमचा चिया सीड्स. आणि सब्जा सीड्स आणि चिया सीड्स ह्या 2 वेगवेगळ्या सीड्स आहेत. सब्जाच्या सीड्स म्हणजे तुळशीच्या बिया, बेसिल सीड्स म्हणतात, आणि चिया सीड्स थोड्या पांढऱ्या दिसतात, काळ्या आणि पांढऱ्या. ह्या दोन्ही सीड्स 1 टेबलस्पून लागणार आहे आणि 1 वाटी कोकोनट मलाई. ही कोकोनट मलाई अगदी छान प्रकारे तुम्ही ब्लेंड करून घ्या. त्याच्यामध्ये 1 चमचा सब्जाच्या बिया टाका भिजवलेल्या आणि 1 चमचा चियाच्या सीड्स आहे तशा तुम्ही टाकू शकता. आणि स्वीटनर म्हणून तुम्ही थोडीशी स्टिविया किंवा लिक्विड जॅगरीही टाकू शकता. आणि हे ओव्हरनाईट सोक होऊ द्या, म्हणजे सब्जाच्या बिया छान प्रकारे फुलतात. आणि हे पुडिंग हे तुम्ही वेगवेगळ्या बोलमध्ये डिस्ट्रीब्यूट करू शकता, कोकोनट मलाई आणि बिया. आणि हे पुडिंग तुम्ही नेक्स्ट डे खा जेव्हा ते व्यवस्थित सोक झालेलं असेल. आणि हे अतिशय हेल्दी स्वीट डिश आहे आणि ह्यानी तुमचं वेटही नाही वाढणार. शुगरही याच्यात कमी असते आणि कोकोनट मलाईची ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे. सो डायबिटीज असेल, PCOD असेल किंवा जर तुम्ही वेट लॉस करायचा प्रयत्न करत असाल तरीही हे तुमच्या हेल्थला चांगलं आहे. दुसरी स्वीट डिश जी तुम्ही उन्हाळ्यात करू शकता ती म्हणजे आमरस. आमरस सगळ्यांनाच आवडतं आणि ते तुम्ही लंचच्या वेळेस करू शकता, म्हणजे ते व्यवस्थित डायजेस्टही होतं. आमरस करताना थोडीशी वेलची पावडर आणि थोडंसं जायफळही तुम्ही टाकू शकता जर तुम्ही आमरस रात्री करत असाल. जायफळनी झोपही छान लागते आणि त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्सही जास्ती आहेत. आणि उन्हाळ्याचं एक पेय जे मी विसरले होते सांगायला, आणि ते म्हणजे कैरीचं पन्हं. हे पन्हं तुम्ही रोज 1 ग्लास घ्यायला पाहिजे. याच्यामध्ये तुम्ही गूळ टाका आणि थोडीशी वेलची पावडर टाका, कार्डमम पावडर टाका आणि अतिशय टेस्टी असं कैरीचं पन्हं बनतं. आणि कैरीच्या पन्हामध्ये मॅक्सिमम व्हायटमिन सी असतं. मँगोमध्येही भरपूर व्हायटमिन सी असतं, पण कैरीच्या पन्हामध्ये जास्ती व्हायटमिन सी असतं. छान फायबर कंटेंट असतो, अँटीऑक्सिडंट्स असतात आणि मँगोनी जे हीट इश्यूज होतात ते कैरीच्या पन्हाने होत नाहीत. सो रोज 1 ग्लास कैरीचं पन्हं तुम्ही पिणं गरजेचं आहे. ह्यानी तुम्हाला भूकही नाही लागत आणि उन्हाळा हा बेस्ट सीझन आहे. तुम्ही हायड्रेटिंग ड्रिंक्स म्हणजे हे जे सगळे मी तुम्हाला 6 पेय सांगितले हे पिण्यासाठी आणि तुमचा आहार आपोआप कंट्रोल होतो. वेट लॉससाठीही अगदी छान सीझन आहे. तुमचे पोर्शन साईज नॅचरली कंट्रोलमध्ये येतात जर तुम्ही पेय चांगल्या प्रमाणात पिले, जर तुम्ही पाणी चांगल्या प्रमाणात पिलं, जर तुम्ही सब्जाचं जे पाणी मी सांगितलं ते जर तुम्ही रोज 1 लिटर पित असाल तर ह्यानी हायड्रेशनही छान राहतं आणि क्रेविंग्स नाही होत, भूक नाही लागत. आणि कुठल्याही सीझनमध्ये न विसरता रोज 1 तास तुम्ही एक्सरसाइज करायला पाहिजे. आणि मी सांगितलं तसं मेडिटेशन आणि प्राणायाम दिवसातून 2दा करा. याने तुमचा आहार आणि हेल्थ अगदी छान प्रकारे मेंटेन राहील. आणि ह्या लाईव्ह सेशनबद्दल कुठल्याही रेसिपीबद्दल जर तुम्हाला कुठलाही क्वेश्चन असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता. बुढारी कस्तुरी क्लबच्या तुम्ही पेजवरही मेसेज केला तरी चालेल. ह्या लाईव्हच्या खाली जरी मेसेज केला तरी मी नक्की त्याचे ॲन्सर्स देईन नेक्स्ट लाईव्हमध्ये.
आणि थँक्यू फॉर हॅव्हिंग मी. मला आज खूप छान वाटलं आज लाईव्हमध्ये बोलून. आणि तुम्हाला मी नेक्स्ट लाईव्हमध्ये नेक्स्ट थर्सडेला मी नक्कीच भेटेन. आणि तुम्हाला कुठलाही टॉपिक असेल ज्याच्यावर तुम्हाला वाटतं की मी बोलावं आणि अजून डिस्कशन्स करावे, तर त्याचेही सजेशन्स द्या. आणि थँक्यू. आणि आपण नेहमीच म्हणतो, इट्स नेवर जस्ट अ डाएट. हे एक शॉर्ट टर्म डाएट नाही, ही एक लाईफस्टाईल आहे, एक जीवनशैली आहे. सो स्टे हेल्दी, स्टे फिट, स्टे ग्रेटफुल, स्टे ब्लेस्ड आणि स्टे सेफ अँड टेक केअर. थँक्यू. बाय.